कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फेरणी खाऊन घ्या सगळे। वाह अप्पे, अगं तू फिरणी केलीच होय? मग बाबा, एवढ्या आनंदाचा दिवस आहे, फेरणी व्हायलाच पाहिजे की भाऊजी। हो हो हो, आई घ्या। असू दे, मी नंतर घेते। आओ. ठेव. असू दे ठेव. वा, फिरणी करावी तर आपण आलो. दादा तुला आवडते ना? मग अरे सगळ्यांनाच आवडते. अरे ह्याच्या आधी कशाला खाल्ली ते आम्ही फिरणी हा? वय आप्पे, अगं तू जेव्हा पहिल्यांदा फिरणी केलीस ना, तेव्हा वाटलेलं काय हे? पण घरात अशा प्रसंगी फिरणीच पाहिजे। तुम्ही बसलाय बोलत, मावशीने इकडे खायला पण सुरुवात केली। आता ग बाय, मी काय खाऊ बी नको का काय? खा मावशी, खा तुम्ही। सगळेच पोटभर खावा, हाय अजून। वा आप्पे वा, अगं काय काय करशील खरंच। बाळ तुझ्यामुळंच खरं घरात आहे। खरं तर तुलाच काहीतरी करून घातलं पाहिजे। आऊ सरकार, मी माझ्यासाठीच केली खरं तर फेरणी। हा अरे दादा, माझी लेक आहेच तशी लाखात एक। ओ कदम, लेख आय एम युअर सन, शी इज युअर सून। नाही नाही नाही, आता ते बदललंय। आता तू माझा जाव आहेस आणि आप्पी माझी लेक आहे। ओ कदम, चिटिंग करायची नाही, पार्टी बदलायची नाही, तिला डायरेक्ट लेख केली होय। आणि मी अरे अशी लेक असावी असं कुठल्या बापाला वाटणार नाही बरं हा? भाऊजी एकदम खरं बोललात बघा तुम्ही। अजून एक आनंदाची बातमी सांगायची राहिली। आप्पी उद्यापासून परत कामाला जॉईन करते या। अरे वा, म्हणजे आज एकाच दिवसात 2 आनंदाच्या बातम्या आल्या की। अगे रुक्मिणी, अगं तुला काय याड बीड लागले का काय? हा? आता ही आप्पी कामाला गेल्या, मग घरातली कामं कोण करणार ग? ती पिऊ कामाला जाणार, ही कामाला जाणार, आणि ती रुपाली बाळ सांभाळत बसणार, मग घरातली कामं कोण करणार? आता सगळं प्युअर टाकू नका बरं का। मी जमल तशी मदत करत जाईल। काही नाही, सगळं तुझ्याच उरावर टाकतील। हा, मग काय तर या कलेक्टर मॅडम तर त्यांच्या तोऱ्यात फिरायला लागतील ना आता। ओ ओ, तुम्ही करा की। आता गो बाया, माझं काय वय राहिलंय का काम करायची? आणि मी कशाला तुमच्या घरातली काम करू तवा? अर्जुन, त्या करणार नाही माहितीये ना तुला, कशाला बोलतोयस त्यांना? अगं हो, मग कमीत कमी गप तरी बसावं त्यांनी। अरे असू दे अर्जुन, मी करते की, एवढं काय नाही त्यात। आई, कोणी काही करायची गरज नाहीये, मी घरातली सगळी कामं आवरून मग जाईन कामाला। सगळं म्हणजे नेमकं काय काय करणार आहेस? आऊ मावशी, म्हणजे दिवसभरात तुम्हाला जे जे काही खायला लागेल ना, त्या सगळ्याची नीट व्यवस्था करून मग जाईल मी कामाला, बरं? अगं तसं कशाला, आपण वाटून घेऊयात की कामं। अगं तुम्ही कामाला गेलात की मी करेन, मी घरचं बघेन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पे पे कसली भारी दिसते आप्पी। किती दिवसांनी बघितलं मी असं आप्पीला। अर्जुन, ऐक की, काय काय हे सगळं? ही साडी, हे कडं, हे घड्याळ, हा मोबाईल, ऑफिसला जायची तयारी। अर्जुन, अरे पण मी केलं असतं की। सारखी करतच असतेस, माझ्यासाठी करते, घरासाठी करते, मला पण करू दे की करते। आणि आप्पे, तुझ्यामुळे हे घर घर झाले। अर्जुन, घर घरच असतं, म्हणजे आपण घरात राहतो, वाद होतात, मतभेद होतात, आनंदी असतो, पण शेवटी आपण घरातच असतो की। घर घरच असतं। आप्पे, तुला काय वाटतं ग, घर कशाला म्हणतात? याला घर म्हणतात? आप्पे, तू म्हणतेस ते बरोबर आहे, घर माणसांनी बनतं, तिथल्या एकमेकांच्या जीवाभावाच्या नात्यांनी बनतं। पण मला असं वाटतं, घर म्हणजे फक्त घरातलं घर नसतं, तर घर म्हणजे घर, 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 घर म्हणजे घर
घर म्हणजे ते असतं जिथे लोक एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असतात, एकमेकांच्या सुखासाठी दुसऱ्याच्या सुखाचा त्याग करतात, सगळं करतात. ते घर असतं ना. इथं 4 टोकाचे 4 लोक, 4 तऱ्हेचे 4 निर्णय घेणार. कसं घर टिकणार ग? आणि आपले घर आहे ना, घरातली बाई बांधून ठेवते. ह्या घरासाठी ती तू आहेस. अर्जुन, नेहमी बाईच का घर बांधून ठेवते रे? म्हणजे बाई घर बांधून ठेवते, पण घरही बाईला बांधून ठेवतच की. ते बदलू आपण आपे. मुद्दा तो नाहीये, तू म्हणलास म्हणून बोलले. आपे बघ ना, आता तू घरातल्यांसाठी करायला लागलीस ना, तर घरच्यांच्या अपेक्षा वाढतील बघ तुझ्याकडनं 100%. नाही वाढू देत की अपेक्षा. माझं म्हणणं ते नाहीच आहे, पण माझ्या एकटीकडनंच का? बरं, तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत आता? मी आत्ता सांगू? सांग की आता. आत्ता कसं सांगू? मी ऑफिसला जाते, मी जरा विचार करते आणि मग येऊन तुला सांगते. बर बर. काय? मी माझी पण सांगतो ना अपेक्षा, तर तू काय विचारणारच म्हणलो. बोल. आप्पे ज्यावेळी तू केस धुवून येशील ना, त्यावेळी मला उठवायला यायचं. काय हे म्हणजे? जगातली एवढी बेस्ट गुड मॉर्निंग कुणाला नकोय? अर्जुन, अर्जुनलाच तर पाहिजे ना. अर्जुन 5 झाला आता. मी काय चाललंय तुझं? मला आवरू दे की. आवर की, मला असतेच कशाला? मी कुठेला असते तेव्हा? जवळ तर येतेस की. जवळ नाही, ते साडी घेते माझी. चांगलं कारण आहे की. कारण चांगलं. आप्पे! अर्जुन, हो. लय दिवसांनी मला माझा अर्जुन भेटलाय बर का. मला पण माझी आप्पी. आणि असंच वरच्यावर भेटत राहू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघा तुमच्या मैत्रीत कशी ताकद आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा ती इतक्या वर्षाची मैत्री इतकी तुम्हाला ऊर्जा मिळवून देते. हो की? आणि मैत्री पण एकदम आमची घट्ट आहे. पण तरी का भांडता तुम्ही? थोडस होतं आमच्यात भांडण. मैत्रीत भांडण पाहिजेच ना, त्याशिवाय कोणाकोणात गोडी होतं? नाही, त्याशिवाय मजा नाही. आमच्या तिघींमध्ये तर नेहमी होतं. हा, आणि कधी कधी हिच्याशी वेगळं होतं. तर तुमच्या तिघीत काय कारण काय असतं? एकदा काय झालेलं, हिचा बर्थडे होता. तर आम्ही रात्री 12ला स्टेटस ठेवला आणि आम्ही दोघींनी पण ठेवला आणि हिने सगळ्यांचे स्टेटस ठेवले आणि आमच्या दोघींचे स्टेटस ठेवलेच नाही. मग त्याचा आम्हाला दोघींना पण राग आला. काय झालं त्यांची? चुकून माझ्याकडून राहिलं आणि चुकून कसं काय? आणि बर्थडेच्या रात्री 12 वाजता फोन करून ह्या माझ्याशी भांडल्या. आणि मग तिने स्टेटस ठेवलं की बघा आम्ही ठेवलं. म्हणजे आत्ताचा स्टेटस तो काय आम्हाला तेव्हाचा स्टेटस हवा. आणि यांना कळलं सकाळीच, पण ह्या वाट बघत बसले ही दिवसभर ठेवते रात्री. आणि आम्ही दोघींनी मग लगेच कॉन्टॅक्ट केला. बघ आपलाच नाही ठेवला, बाकी सगळ्यांचा ठेवला. हा, आम्ही लगेच कॉन्टॅक्ट केला. तावडीत भेटले आपण हिची वर काढू. वाढदिवसाची कशी वाट लावता येईल? वाढदिवसाची रात्री वाट लावली. म्हणजे त्यापेक्षा यांनी नसतंच स्टेटस ठेवलं तर बरं झालं. ते बरं झालं. तुमच्यात कधी झालंय पाठीमागे? ऍक्च्युली जेव्हा संध्याचं लग्न होतं संध्या म्हणजे संध्या आणि तिचं लग्न होतं, तिने सर्वांना आम्हाला इन्व्हाइट केलं, पण काही कारणास्तव आम्हाला नाही जाता आलं. मुद्दाम गेला नाही. आणि माझ्या कोणी नाही. अशी मैत्री नसते. नाही, ऍक्च्युली कामातच होत. काय काम आहे एवढं महत्वाचं तुमच्या आयुष्यातलं एवढं महत्वाचं? मी यांच्याशी महिना 2 महिने बोललेच नव्हते. अजिबात बोलली नाही, कॉन्टॅक्ट नाही, फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही तिचा. मी तुम्हाला सांगतो, या 5 जणी जर या रात्री 12ला फोन करू शकतात तर उद्या तुमचं लग्न आहे म्हणून या 5 जणींनी नक्की एकमेकींना फोन करा. नाही, अजिबात करणार नाही. लग्न होतं कुठे? बदलापूरला. मग काय जवळच होतं? जवळच होतं. ह्या आल्या, पण नंतर जेव्हा मला बेबी झालं तेव्हा ह्या सगळ्या जणी घरी आल्या होत्या. तेव्हा झालं आमचं बघायला patch up. बेबी होईपर्यंत थांबलं होतं. आम्ही विचार केला, म्हटलं आता गेलो नाही ती आपल्या तर ही बोलणारच नाही आपल्याशी. या सगळ्या जणी घरी आल्या त्या मला भेटायला. मग तेव्हा पॅचअप झाला. कसा होता तो क्षण तेव्हा? खूपच सुंदर छान होता. म्हणजे अगदी मिठी मारून घट्ट मिठी मारून रडलो वगैरे. पण चला, अशा तऱ्हेने काय छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्यातूनही तुमची मैत्री इतकी वर्ष टिकलेली आहे. त्याचं काय कारण आहे असं वाटतं? म्हणजे आम्ही एकमेकींशी एवढं कनेक्ट आहोत ना, आम्हाला काहीही जरी प्रॉब्लेम आले ना तरी आम्ही एकमेकींना पहिले फोन करतो की असं असं झालंय तर मग काय करायला पाहिजे. एकमेकींचे थोडेसे सल्ले घेतो.
किंवा काही शेअर करतो हां, सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकींना शेअर करतो आणि नाही काही तर निदान बोललो ना एकमेकींशी तरी आम्हाला तरी बरं वेगळं वाटतं की नाही बाबा आमचं आपलं मन बाळ थोडंसं आहे हलकं होतं कोणीतरी. की बाबा मी आज हिला सांगितलं खूप बरं वाटतं किंवा मग मी ग्रुप कॉल करतो की जेणेकरून सगळीजण एकत्र बोलू एकत्र हे करू असं व्हिडिओ कॉल चालूच असतात आमचे हो. आणि आमच्या सहा जणींचे स्वभाव जवळपास सारखे Same आहे, same आहे, आम्ही same आहे. भेटलो की आम्हाला बाकी कोणी नको बस आमच्या आम्ही 6 जणी गप्पा बस बाकी काही नको बरं मला सांगा आता मिस्टरांची इच्छा की मिस्टरांचं एक म्हणणं असतं प्रत्येकाचं काही ना काही तसं तुमच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुमच्या मिस्टरांना वाटतं मी पटकन चिडते ते कमी आणि केलं पाहिजे हा थोडं कमी केलं पाहिजे असं ते म्हणतात आणि लगेच रिॲक्ट होते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. तर तुमच्या 6 जणींमध्ये एकीचा स्वभाव बदलण्याची आवश्यकता असेल 6 जणींमध्ये तर कोणी आधी बदलला पाहिजे असं वाटतं वैजू, कारण ती थोडी शांत आहे. वैजू थोडं या त्या शांत आहेत घरी जाऊन बघा त्यांनी बदलला पाहिजे स्वभाव तुमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे हो हो खूप शांत आहे शांत आहे आमच्या आणि 5 पटकन जणींमध्ये घाबरते. तीच खूप शांत आहे काय विरोधाभास आहे बघा एकीकडे तुम्ही म्हणताय शांत आहे त्या म्हणतात मी माझ्या मिस्टरांना काय ते मिस्टरांनाच बोलते ना बाकी असं सगळ्यांच्या पुढे खूप त्यांनाच शांत असते. विचारूया ना आपण काय हो, असं काय आहे हा विरोधाभास का सारखे सारखे बोलत असताना म्हणून बोलते उलट मिस्टरांना ते सारखे मिस्टर म्हणजे तुझ्या आत्याचाच आहे नाही लव्ह मॅरेज आहे नाही अरे नाही गप्प बसा उगाच काय अरेंज मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे बरं आपण काय करता मी अकाउंटंट आहे ट्रान्सपोर्टेशन फर्म आहे ते अकाउंटंट म्हणून जॉब करते आपण मी मेडिकल शॉपवर आहे मी असिस्टंट डिरेक्टर आहे नेहरू सेंटरमध्ये. नेहरू सेंटर हो. अच्छा मी होम मेकर आहे मी पण होम मेकर आहे माझं शॉप आहे कसलं कॉस्मेटिक आणि इन्व्हिटेशन ज्वेलरीचं व्हेरी गुड बरं आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मी समजा जर माझ्या माहेरचे किंवा सासरच्यांना काही उलट वगैरे बोलली असेल तर त्याच्याकरता सॉरी सगळ्यांना माझा स्वभाव तसं फटकळ आहे मी पटकन कोणाला बोलून जाते त्यामुळे सगळ्यांशीच म्हणजे माझ्याशी रिलेटेड असेल सगळ्यांना सॉरी बोलते मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मोठ्या मुलीला कारण सेकंड बेबी झाल्यानंतर थोडी चिडचिड जास्त होते काम जास्त पडते मग तो राग सगळा त्या दोघांवर निघतो आणि मोठ्या मुलीवर चिडचिड जास्त होते त्यामुळे तिला सॉरी मी माझ्या मम्मी पप्पांची क्षमा का मागते हो? कारण मला त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही काम वगैरे आणि घरी सुद्धा आल्यानंतर मग बेबीला पाहायचं असतं तर मग त्यांना फोन करायला कधी जमत नाही मग ते स्वतःहून कधी फोन करतात मग मम्मी म्हणते की तू स्वतःहून कधीच फोन नाही करत तर मग त्यांची मी क्षमा मागते मी मिस्टरांना आज धन्य होतील ते ऐकतील तर. त्यांची क्षमा का उलट बोलती नाही जास्त म्हणून मी पण माझ्या मिस्टरांचीच माफी मागते त्यांना मी जरा जास्त कधी कधी रागायला की पटकन बोलून जाते तर सगळ्यांसमोर नॅशनल टेलिव्हिजनवर त्यांना सॉरी म्हणते बरं पिकनिक वगैरे असते तुमची बाहेर कुठे नाही जात पण असं कधी भेटायचं असेल तर कोणाच्या तरी घरी 1-2 दिवस राहून किंवा मग कधी मॉलला किंवा पण कुठे एकमेकींच्या घरी जाणं असतं तो हो असतं वर्षातून एकदा तरी आम्ही जात जातो नाही आम्ही असं 2 दिवस वगैरे असं कुठे गेलो नाही कारण सगळ्यांची मुलं लहान आहेत आम्ही आता त्या स्टेजला आहे सध्या त्यामुळे बाहेर जाणं फार होत नाही पण एक दिवस मॉलला फिरायला पण अख्खा तुमचे दिवस मिस्टर घालवतो. एकमेकांना भेटलेले पती आमच्या दोघींचे भेटलेले आहेत कारण आम्ही भेटले. दोघीजणी सायलीश आणि जावंच माझे आहोत. मिस्टर भेटलेले आहेत. हिचे आणि माझे मिस्टर भेटले आमचे दोघांचे मिस्टर चुलत भाऊ भाऊच लागतात आहेत. ते त्याच्यामुळे- मावशीची मुलं त्यामुळे भेट होती हा भेट होते तुमचे? आमचे नाही बांधून ठेवलाय का आम्ही आलो की एकट्या एकट्या निघून येतो ना त्यांना आणत नाही मुलं त्यांच्याकडे ठेवून मुलं त्यांच्याकडे काय मिस्टर तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे शांत आहेत समजून घेतात कधी कोणाला त्यांचा स्वभाव असा आहे हॅपी गो लकी काही कोणाला बोलायचं नाही कोणाच्या फंद्यात पडायचं नाही आपलं आपण कोणी काही माझ्या मिस्टर स्वभाव प्रेमळ आहे खूप शांत आहेत माझे मिस्टर खूपच म्हणजे हॅपी असे असतात आणि मेन म्हणजे मन मिळावं आहेत ते खूप अंडरस्टँडिंग आहेत आणि एनकरेज करत असतात कुठली नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि करण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. देवी आईशी तो भेट नाही झाली तर जेवणाचं काय करू प्रीतम सर सोड रे मला दिशा
ए दिशा, मला कळत नाहीये का? तुम्ही दिशाला सांगा मिहीर आलाय, ती येईल बरोबर बाहेर. सॉरी सर, नाही जात रे दिशा, ए दिशा, दिशा प्लीज बाहेर ये. दिशा, एक मिनिट काय मॅटर आहे? ओ प्रीतम बाबा, ह्यो माणूस जबरदस्ती आत शिरायचा प्रयत्न करतोय आणि दिशा मॅडम भेटायचं म्हणतोय. मी 5 वर्ष स्टेट्स मध्ये होतो. दिशा, यू नो ना, माझी फॅमिली इथे राहूच शकत नाही. बरं मी बघतो, तुम्ही जा. ठीक आहे, बघतो. हाय प्रीतम. तू दिशाचा मित्र आहेस राईट? बॉयफ्रेंड. काय? मी दिशाचा बॉयफ्रेंड आहे. बोल बाबा बोल. ऐक बघ, माझं दिशावर खूप प्रेम आहे आणि दिशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. अरे असलंच पाहिजे ना भावा, असलंच पाहिजे. ती तुझ्याकडे ना फक्त तुझा पैसा बघून आली आहे. अरे थँक्यू. बोल तू. आमच्या मध्ये येऊ नकोस, जपून राहा. दिशा फक्त माझी आणि माझीच राहणार आहे. अरे भावा तुझीच आहे ना ती, आणि घेऊन जा तिला. लय हुशारा मारते ती आतमध्ये तुझी दिशा. हा एक काम कर, तू आज चल माझ्या आईला सांग आणि दिशाला घेऊन जा. तू गाडी आणली नाही आणली? चल मी माझी गाडी देतो, ये लवकर ये. आपल्या समोर किती सासूत पाण्याचा आव्हानात असते ना ही, आता दाखवतो. ये प्रीतम सर, हळू बोला ना. इकडे या. काय चाललंय तुमचं? जरा हळू बोला ना. हे बघा, आता काय बी गडबड गोंधळ व्हायला नाही पाहिजे. हो, खरंच पाहुणे आलेत. पाहुण्यांसमोर तमाशा नको व्हायला. हा, शांत राहा. हो यार, बरोबर बोलतेस तू, पण मग कधी सांगायचं आईला? आता राहत नाहीये माझ्याने. आता हिला बाहेर काढतो बघ घराच्या बरोबर. प्रीतम सर, लवकरच तुमच्या समध्या इच्छा पूर्ण होतील. हा, तुम्हाला जे पाहिजे ना ते समजा होईल. पण मला एक सांगा, आपण समध्यांना सांगू खरं, पण कुणीच विश्वास नाही ठेवला तर? मग काय करायचं? शहाण्यासारखं वागायचं. महाराजांचा गनिमी कावा वापरायचा. मी आलो, 1 मिनिट. बाबा तू ये रे. बाबा तुला तुझी दिशा मी मिळवून देणार, फक्त आज नाही, नंतर कधीतरी. ओके? नक्की ना? हो, आता निघ. तू इथे काय करतेस? जे विचारायला आली होती ते विचारलंस का? अरे देवा, विचारले. आयडिया आहे माझ्याकडं. 1 मिनिट प्रीतम सर, ते मला जावं लागेल, जेवणाचं बघायचं. जा, मी आहे. शांत राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, तुला खात्री आहे ना की हे जेवण आपल्या गेस्टना नक्की आवडेल म्हणून? नाही. बटाट्याची भाजी, काजूची भाजी, मसाले भात. इव, हे काय? शी, हे असलं तेलकट, इतकं तेलकट असं अनहेल्दी जेवण देणार का तुम्ही आपल्या गेस्टना? असलं जेवण का बनवलंय तुम्ही? हे माझ्या लिस्टमध्ये नव्हतं. मॅडम थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मला प्रॉब्लेम्स नाही सांगायचे. आय वॉन्ट रिझल्ट. आणि जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची लायकी नव्हती तर मला सांगायचं, मी काहीतरी अरेंजमेंट केल्या असत्या. आता मी काय सांगते ना ते नीट कान देऊन ऐकायचं. हे जेवण बाहेर पाहुण्यांना सर्व होणार नाही. मॅडम जेवण तयार आहे. मी सांगितलेलं नाहीये ना पण
तुम्हाला माहिती आहे आज कोणते गेस्ट आलेत? ओळखता तुम्ही त्यांना? माहितीये त्यांची टेस्ट काय आहे? नाही ना? मला माहितीये. हे असलं जेवण बघून ना डिसअपॉइंट होऊन इथून निघून जातील ते. आणि तुमच्यामुळे हे एवढं इम्पॉर्टंट डील हातातून जाईल. अहिल्या आंटींचं इन्सल्ट होईल ते तर वेगळंच. बाय द वे, हे असलं टिपिकल जेवण बनवण्याची आयडिया कोणाची होती? कोणाची होती? माझी. ऑफकोर्स. वाटलंच होतं मला. प्रॉब्लेम्स जिथे पारू तिथे. बघतेस काय? अनबिलीवेबल. तुम्ही सगळे आता काम करा. हे जे बनवलंय ना जेवण ते घेऊन बाहेर या आणि त्या पाहुण्यांना वाढा. आणि मग त्यानंतर जे काय होईल ना ते भोगायची तयारी ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय आहे? हा तर मी सांगितलेला मेन्यूच नाहीये. हे वेगळंच काहीतरी बनवलंय ने. वाह, दिशा उत्तम सिलेक्ट केलास मेनू. एकदम महाराष्ट्रीयन जेवण, एकदम असं आपल्या मातीतलं. क्या बात आहे. वाह, अरे वाह. आणि या जेवणावर मोदक म्हणजे कळसच आहे. क्या बात आहे. वाव, दिस इज मोमोज. ते बाय मोदक आहेत ते. मोदक आहेत या. बसूया का जेवायला? या प्लीज प्लीज. थँक्यू. काका बस ना. नाही तुम्ही बसा, मी बसतो घरच्यांसोबत. तू बस पाहुण्यांसोबत. बाबा एकच मिनिट. थँक्यू सो मच. सुरू करूया. This is Indian authentic food. Maharashtrian cuisine. Special Marathi dish. You know, Assal Marathi. Please, have it. आंटी, मी ना छान कॉन्टिनेंटल फूड मेन्यू तयार करून दिलेला. पण हे असं जेवण तयार केलं आणि पारूने मला हे न विचारता केलं. आय थिंक वी आर गोना लूज दिस प्रोजेक्ट.
नो स्पून, नो फॉर्क. स्पून अँड फोर्क. सर, आमच्या संस्कृतीत जेवण बनवणारी व्यक्ती शुद्ध भावनेने आणि प्रेमाने जेवण बनवते. आमच्यासाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि त्याच्याशी एकरूप व्हावं म्हणून आम्ही जेवणाआधी देवाचे आभार मानतो आणि जेवण हे हातानेच करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही आमच्या गोडाऊनला आग लावली आहे. हे सगळं मला माहित असताना मी गप्प बसले. आता तर तुम्ही आमचं घर फोडण्याचा प्रयत्न करताय का? माझ्या दादानी काय वाकडं केलं हो तुमचं? का त्यांचा हात धुवून मागे लागलात तुम्ही? मी तुमच्या समोर हात जोडते मेघना सत्यदेव. थांबा हे सगळं. Are you okay? काय चाललंय निशी? आणि मेघना सचदेव, तू मॉमला असं कसं बोलू शकतोस? माफ करा सर, पण तुम्ही तुमच्या आईला अजून पुरतं ओळखलेलं नाहीये. जी ओळख त्यांनी मी तुमच्या घरात आल्यानंतर त्यांनी मला स्वतःहून करून दिली होती. हो ना मेघना सचदेव? निशी, सर, त्यांनी तुम्हाला फक्त प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही आईचं आपल्या मुलावर खोटं प्रेम नसतं, पण मुलाच्या आयुष्यात कोणी प्रेम करणारं आलं ना तर ते त्यांच्याच मर्जीने यावं असं त्यांना वाटत असतं. आणि मी तुमच्या आईला सून म्हणून मान्य नाही. युअर रॉंग निशी. मॉमने माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी आपल्या लग्नाला होकार दिला होता. औक्षण करून तुला घरात वेलकम केलं होतं, घराण्याच्या बांगड्या दिल्या होत्या. विसरलीस तू? तीच तर खरी ठिणगी होती सर. तुझ्या बाबांचा बॅडमिंटनला विरोध असताना मॉमने तुला सपोर्ट केलं, त्याचं काय? कारण सर मला स्पोर्ट्स फेअर मध्ये त्यांना सगळ्या गावातून फिरवायचं होतं, ज्यामुळे माझ्या दादांना त्रास होईल. त्रास? माझ्या मॉमला धूपाचा त्रास होतो हे माहित असताना तू धूप पेटवत होतीस, या त्रासाचं काय? सर तो धूप मी नाही, त्यांनी स्वतः पेटवला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आईला ना धुपाचा त्रास होतो, ना धुराचा, ना अगरबत्तीचा. हो ना? माझं लग्न नीरज सरांसोबत होऊ शकत नाही हे तुम्हीच सांगितलं होतं. घरात पाहुणे आले असताना मला न जमणारं चायनीज फूड बनवायला देखील तुम्हीच सांगितलं ना मुद्दाम. मग सांगा ना तुमच्या मुलाला. सर, सर एवढंच नाही, मी अण्णा आणि शिर्केंना बोलताना बघितलं. यांनीच तुम्हाला किडनॅप केला आणि त्याचा आळ माझ्या दादांवर टाकलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खोटं बोलताय तुम्ही. ही खोटी शपथ घेताय तुम्ही. खोटेपणा करून तुम्ही आमच्यापासून आमच्या लाली हत्याला तोडलं. भले तुम्ही पैशाने लाली हत्याची जमीन विकत घेतली असेल, पण या पैशाने ना तुम्ही आमची नाती कधीच विकत घेऊ शकत नाही. इनफ.
मी माझ्या मॉमचा अपमान सहन करून घेणार नाही. आणि काय वाईट केलंय माझ्या मॉमने? तुझ्या आत्याला पैसे दिलेत ना, की तुमची जमीन हडपली आहे तिने. आणि इकडच्या लोकांना सुद्धा ती मार्केट रेटच्या प्रमाणे पैसे द्यायला तयार आहे. ती या गावात सोयी आणायचा प्रयत्न करते, इकडच्या लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करते. काय चुकलंय तिचं? त्यांनी खोटेपणा करून हे सगळं साध्य केलं ना, हे चुकलंय त्यांचं. कोणत्या खोटेपणाबद्दल बोलतेस तू? तुझ्या घरच्यांच्या भल्यासाठी केलंय तिने जे काही केलंय ते. आणि तुझ्या घरच्यांनी मला सोकोल त्रास दिला होता, तरी सुद्धा माझ्या मनात त्यांच्या प्रती आदर आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे. पण तुझ्यासारखं मी त्यांच्यावर खोटे आरोप करत नाहीये मिनिशी. सर, माझ्या घरच्या लोकांच्या मनात एक आणि ओठावर एक असे कधी वागले नाही ते तुमच्याशी, जशी तुमची मॉम वागते. त्यांनी आता लपून छपून वार नाही केला. सर, तुमच्या आईने धमकावलंय मला. मी काहीही सहन करेन, पण माझ्या मॉम बद्दल बोललेलं मी सहन करणार नाहीये. सर, मी पण सगळं सहन करायला तयार आहे, पण तुमची मॉम जर माझ्या दादांना बदनाम करायचा प्रयत्न करत असेल ना, तर ते मी नाही सहन करू शकत. सर, तुमच्या आई अगदी बरोबर बोलतात. आपल्या दोघांचं जग अगदी वेगळं आहे. तुमच्या जगात ना सगळे बुरखे घालून जगतात आणि खरा चेहरा मात्र लपवतात. मला तसं नाही जगता यायचं. फाईन, तुझं बोलणं तुझं वागणं बघून ना मला पण मॉमचं म्हणणं पटतंय. आपण ना एकमेकांसाठी मिसमॅच आहोत. आणि काही महिन्यांच्या प्रेमासाठी मी माझ्या मॉमचा, जिने मला जन्म दिला, तिचा अपमान सहन करून घेणार नाही. आपण दोघं कधी एकत्र येऊ शकत नाही. गुड बाय निशिगंधा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गेला तू. मी तुला काय म्हणाले होते? माझा मुलगा तुला हात धरून माझ्या घरातून बाहेर काढेल. पण बघ, आज त्याने आपणहून तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढलंय. माझा मुलगा मला परत मिळाला. मी जिंकले. तुझ्यात थोडी जरी लाज बाकी असेल ना, चुकूनही माझ्या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस. समजलं?
एवढा सगळा सहन केलंस तू? ती फक्त सहन करत नव्हती, खोतांचे संस्कार कसे वाया जाणार नाहीत याची काळजी घेत होती. माझा निशी, माझा अभिमान हा हे आज तिने दाखवून दिलं. आम्ही आहोत ना बाबा. काळजी करू नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय होत आहे? हे का तुम्ही? अद्वैत कुठे? ममताच्या फोटोजवळ उभा होता आणि मग तिथून घराबाहेर निघून गेला. तूही जायचं होतं सर त्याच्या मागे मागे. मी दरवाजापर्यंत गेले होते. बंगल्याच्या मागे गेला तो कुठेतरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. हे सगळं काय हो? कळतंय मला नेत्रा, सगळं कळतंय. नेत्रा, नेत्रा कुठे गेली? असं नाही होऊ शकत. नेत्रा, काय करायचं विरोचका? तू तू बोलूच नकोस. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे सुटली ती. जीवन कराही सोडणार आहे तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. शपथ, काय भारी गिफ्ट आहे यार. हा यार, गिफ्ट देणारा काय विचार करून गिफ्ट देतोय गिफ्ट बघून कळतं. हो रे, पण हे नुसतं फ्रेंडशिपचं गिफ्ट नाही हा, काहीतरी वेगळंच आहे. छकुला काय भारी यार, काय गिफ्ट दिलंय तिने. बस झाला काय चाललंय तुमचं? मगात सांगते काम करा ते नाही तुम्हाला. ते गिफ्ट इकडे. शिवा शिवा, आणि तू हे गिफ्ट मला दिलंयस. तू काय रे, तुझ्याशी 4 शब्द चांगले बोलले मी तर तू डोक्यावर बसलाय माझ्या. नाही ना बदललंच पाहिजे चांगलं. ऐक हे बघ, मला हे जे गिफ्ट आहे ना, हे हा हे लव्ह गिफ्ट आहे, पण हे चुकीचं आहे. चुकीचंच आहे. कोण देतं असं गिफ्ट? तेच मी म्हणतोय, हे ते तुझं हे प्रेमाचं गिफ्ट आहे. प्रेमाचं म्हणजे प्रेम म्हणजे हा ओढ ओढ म्हणजे सत्यानाश. सत्यानाश. तुम्ही शांत बसा. ओके हा बोल. हा, हे गिफ्ट तुझ्यासाठी नाहीये. हा, हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे. हे गिफ्ट मी दुसऱ्या कोणासाठी तरी आणलं होतं. हे तुझ्यासाठी आणलं होतं, पण माझ्या मूर्ख मित्रांनी एक्सचेंज केलं चुकून. ओके
आय लव्ह यू. आता मी काय करू? हे गिफ्ट बघून गैरसमज करून घेतलं असतं. अच्छा, म्हणजे हे मैत्रीचं गिफ्ट आहे का? हा, हे मैत्रीचं गिफ्ट आहे. बघितलं, मला माहित होतं तुम्हाला कन्फ्यूज करणार, म्हणून मी गिफ्ट घेतच नव्हते, कळलं? एक मिनिट ऐक, हे बघ, काही कन्फ्युजन नाही. हे गिफ्ट तू मला दे आणि हे गिफ्ट तू घे. बाबा मला ना काहीच नको, तू हे घे आणि जा इथून. ए, दिस इज नॉट फेअर. हे बघ ऐक, मी सॉरी बोलायला आलोय की नाही तुला? ए, तू उपकार करतो काय माझ्यावर? ते तू असं येणारच होतास. आणि तू जा ना बाबा, मला हे दोन्ही गिफ्ट नकोय, तू जा, घेऊन जा. हे तू शिवा, ए दिस इज नॉट फेअर. हे बघ ऐक ना, शिवा, हे तुझे बाबा ना? हो. कसे गेले ग? आजारी होते? माझं खूप प्रेम आहे माझ्या पप्पांना. दिसतच आहे. खूप भारी असतील तुझे बाबा, आणि तूही त्यांच्यासारखीच असशील. छान संस्कार केलेत त्यांनी तुझ्यावर. चल मी येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघितलं, असं काही नाहीये, हे मैत्रीचं गिफ्ट आहे. उगाच नाचायला लागलात तुम्ही लोक. पागल लोक, दात का काढताय? हे तर आता फिक्स आहे की तो तुझ्या प्रेमात पडलाय. अगं त्याला वाटलं तू गिफ्ट बघून चिडशील, कॉल करशील, तू तर नाराज होऊन बसलीस. अगं म्हणून तो घाबरून तुला दुसरं गिफ्ट द्यायला आलाय ना. तू फक्त त्याला थँक्यू बोलली असतीस ना, त्याने आत्ताच तुला प्रपोज केला असता. पागल आहे का रे तुम्ही? हा पागल आहे, तुम्हाला डोकं काम करत नाही का रे? तो एवढा भाषण देऊन गेला ते पण ऐकलं नाही तुम्ही. चला कामाला लागा, चला चला कामाला लागा. निघा इथून, निघा, कामा सोडून निघा इथून, निघा. पप्पा, मला ना आज खूप भारी वाटतंय. काहीतरी आहे हा छकुल्यामध्ये. माझा राग एका झटक्यात निघून गेला, कारण तो आज मला मी तुमच्यासारखी आहे बोलला. याआधी मला कधीच कोणीच तुमच्यासारखं बोललं नाही. आई पण नाही बोलली, पण तो आज आला काय, माझ्याशी भांडला काय, आणि मला मी तुमच्यासारखी आहे बोलला काय. मला खूप भारी वाटतंय. म्हणजे मी ह्या सगळ्यांवर ओरडले, पण आतून मला खूप भारी वाटतंय खरंच. आणि पप्पा, मी आहेच की तुमच्यासारखी, तुमची शिवा.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुहासराव, आजचा दिवस तुमचा. आज कळेल रामभाऊंना तुमचं महत्व. रामभाऊ, आज तुम्हाला एवढा मोठा धक्का बसणार आहे ना, नाही तुमच्या पायाखालची जमीन सरकवली ना तर बघाच. कारण आज मंदिराचा जीर्णोद्धार नाही, सुहासरावांचा जीर्णोद्धार होणार आहे. का? अहो, कारण मंदिरात पैसे पोचणारच नाहीयेत. रामभाऊ, मला माफ करा मला. अहो, मी पैसे घेऊन जात होतो तर वाटेत गुंडांनी मला गाठलं, मारलं आणि पैसे घेऊन पळून गेले. मी काय करू शकलो नाही. रामभाऊ, मला माफ करा. सुहास, किटू डार्लिंग, काय रे, काय झालं? तू रडतोयस? नाही म्हणजे हो की नाही नक्की सांग. किटू डार्लिंग, कळतंय मला ना, हसावं का रडावं काही लक्षात येत नाहीये, पण पुढे बोल. तेच बोलतोय. म्हणजे एवढा आनंद झाला ना की शब्दच फुटत नाहीत. अगं, रामभाऊनी माझ्या खांद्यावर जी जबाबदारी टाकली ना, त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी यायचं बाकी आहे. किटू डार्लिंग, तुला सांगतो काय झालंय. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ना मंदिरात पैसे नेऊन द्यायचे, तर ते पैसे मी घेऊन जाणारे. रामभाऊंनी ती जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. किटू डार्लिंग, तुझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी ज्या दिवसाची वाट बघत होतो ना, तो दिवस आज आलाय. किटू डार्लिंग, आता तू बघशीलच, रामभाऊनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना, तो मी कसा सार्थ ठरवत होते. मला खूप आनंद झालाय. सुहास, अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडशील. आणि तसंही मी आहे ना तुझ्यासोबत. बरं, आता बाहेर चल, सगळे वाट बघतात. हो, लवकर. हो. हा, मग काय बघ, महाशिवरात्रीचा उपवास करायला नको? मला जमणार नाही. जमणार नाही कसा? करावाच लागेल. हे बघ, लग्न ठरलंय तुझं. लग्न झाल्यानंतर ती सासरचे लोक काय म्हणतील? हिला साधे धड उपवास तपास करता येत नाही म्हणून. तू आई आहेस ना माझी, सासू सारखी का वागतेस? मी सांगितलं ना मला नाही जमणार आहे ते उपवास वगैरे. अगं आई, मला चाय दे. दिव्या, बस झाला आता तुझं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षरा, गरम गरम वडा घ्या. अगं, पेपर ठेव. हो, वडा खाऊन घे. गरम आहे जरा, 5 मिनिटांनी घे. आई, मस्त झालाय वडा. हो ना? अहो, तुम्ही अजून खाल्लंच नाही. अगं, गरम केवढा आहे. अजून आणू का ग? नाही, गरम आहे अजून. येऊ का? निखिल, ये ना, ये. अरे बरं झालं वेळेत आलात. मी तुमच्यासाठी वडा आणते. हा, नाही नको, मी खाऊन आलो. अरे बस रे, बस. बस. निखिल, तू कसा आहेस? म्हणजे तुझा राग शांत झाला का? राग शांत म्हणजे, खरं तर माझी चूक मला कळाली आहे. मी वाटेल तसं बोललो तुम्हाला सगळ्यांना. आई बाबा, सॉरी, खरंच सॉरी. माफ करा मला. ताई, खरं तर माझा काही संबंध नव्हता तुमच्या या सगळ्या गोष्टींशी, पण माझ्या आई बाबांमुळे मला हे सगळं करावं लागलं. आणि त्याचा दोष मी त्यांना नाही देणार. दोष खरं तर माझाच आहे.
मला कळायला हवं होतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच सॉरी. आई बाबा तुम्ही 2 मिनिट उभे राहाल का? का काय झालं? प्लीज उभे राहा ना. पण प्लीज प्लीज ऐका. अरे काय अरे याची काय गरज आहे का? हं? काय वेडेपण आहे? नाही बाबा, मी गुन्हाच एवढा मोठा केलाय की ताई मला तुझ्या सुद्धा पाया पडायचे. नाही, काही काय बोलतोस निखिल? हे बघ, तुला तुझी चूक कळली ना, एवढं इनफ आहे आमच्यासाठी. मी मुळात तू आमची का माफी मागतोयस? जिची माफी तू मागायला हवीस तिची माफी माग, किंवा नको मागूस, म्हणजे तो तुमचा प्रश्न आहे. हिरा, सॉरी. मी फार मोठा अपराध केलाय तुझा. निखिल, चुके अरे. निघतो मी. नाही थांबा, गरम गरम वडे खाऊन जा. हा नाही आई, नको. मी परत येईन ना. सॉरी परत एकदा सगळ्यांना. येतो. इरा, अगं ते गिफ्ट देऊन दे ना त्याला. अगं नको, राहू दे. हे बघ, त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय ना, मग आपल्याला 2 पावलं पुढे जायला काहीही हरकत नाही. जा जा जा, ते किचन मध्ये गिफ्ट ठेवलेत ना, ते सगळे नेऊन दे त्याला लगेच. नको बाबा. अगं जा इरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मम्मी, अगं मम्मी, मी कवा धरणं शोधती तुला. मला नाही का ते रोपटी कापायची कैची आहे ना, ती पाहिजे. चल जरा दे पटकन. अगं चंची थांब. अगं ताई बघ काय म्हणाल्या. काय? तेच काल तुला सांगितलं, तोच विषय होता. भय मावशी, गेलते सकाळी नाश्ता घेऊन. त्यांचे मनात शिरण्याचा रस्ता जरी पोटात न असला तरी पण अधिपतींच्या मनात सुनबाईंचं राज्य आहे. तुला आधी त्यांना सिंहासनावरनं उतरवावं लागल. अगं भय मावशी, मी काम बी सुरू केलंय. म्हणजे मी बोलले आज अधिपतींशी का त्या अक्षदाने काय मला चांगली वागणूक दिली नाही, आश्रितासारखंच वागवलं, असं समजा काय काय सांगितलं मी त्यांना. मग काय म्हणले ते? तेच की काहीच नाही म्हणले ते. अगं चंचे, तसं बी ते काय बी म्हणणार नाहीत. तरी बी तू तुझं काम चालू ठेव. म्हणजे बघा, तू त्यांच्या मनातनं त्या मास्तनीशाही एक एक ईट उतरवत जा आणि तुझी एक एक ईट रचत जा. म्हणजे काय होईल, त्यांच्या मनात तुझं घर होईल. हा, समजा कसं हळूहळू झालं पाहिजे. हा मम्मी, अगं तू काळजीच करू नका, मी काम सुरू केले बी. म्हणजे नाही का, मी फक्त अधिपतींना त्या अक्षदाविषयी नाही सांगणार, अक्षदाला बी अधिपतीविषयी सांगणार. त्या अधिपतींना मी माझी अशी सवय लावते ना का माझ्याशिवाय 1 मिनिट बी करमणार नाही त्यांना. चंचला, अगं बया, अगं हे काय ग, आत्तापासूनच कर म्हणा का काय तुझ्याशिवाय त्यासनी. हा, अगं मम्मी. चंचे, अगं एवढी का हाका मारायल्यात. चल चल जाऊन बघू चल. मम्मी, अगं ते मला बोलवतायत ना, मग तू कुठे येते सोबत. मावशी आलेस मी बघून. अधिपती, नाश्ता केला काय? केला. कसा झालता? मी बनवलेला. होय, सांगितलंस की तू बनवलं होतं, चांगलं झालं. अधिपती थँक्यू बर का. आता का रोज थँक्यू म्हणणार आहेस? आल्यास ना आता, राहून दे. नाही नाही नाही,
त्याच्यासाठी नाही, म्हणजे तुम्ही त्या निखिलला माझी माफी मागायला लावलीत, मला लय भारी वाटलं बरं का. बोलत होता तू तसा, माफी मागायला लागणारच होती त्याला. तू काय तुझ्या जागी कोण बी असतं तरी मी माफी मागायलाच लावली असती. हा म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं म्हणजे मानच दिलात की मला. तो मुद्दा नाही, पण कुठल्याच पोरगीला असं काही बोलायचं त्याला अधिकारच नाही ना. तो जर म्हणला असता मी माफी मागणार नाही, त्याला उचलून आणून फेकला असतं तुझ्या पायाशी, माफी मागायला लावली असती. थँक्यू बरं का. आणि आता ही खोली तुम्ही नका आवरू, मॅच आवडते. ए नाही नाही, असलं काय करू नको, तसली काय सवय नको, माझं मी आवडतो. जा जा जा, तुझा कामाचं बघ, बाकीचं काय असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.